नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत करते। आता हिवाळा संपत आलाय आणि काय होतं की आपण जे स्वेटर यूज करतो ते आपण हिवाळा संपला की असेच ठेवून देतो, त्याचा काही वापर करत नाही आणि घरात हे स्वेटर वगैरे सर्वांचे स्वेटर खूप सर्व स्वेटर असतात आपल्याकडे आणि असे स्वेटर ठेवायचे कुठे याचा देखील आपल्याकडे खूप मोठा प्रश्न असतो। त्यामुळे आज आपण एक स्वेटर पासूनच एक वस्तू या ठिकाणी बनवणार आहोत जी की तुमच्या रोजच्या कामामध्ये खूप कामी येऊ शकते। त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत बघा आणि आवडल्यास आपल्या मित्रपरिवारास देखील शेअर करा। तर चला सुरुवात करूया व्हिडिओला। बघू शकतात या ठिकाणी आपल्याला मी या ठिकाणी जर्किंग घेतलेला आहे आणि या जर्किंगची आपल्याला अशी घडी घालायची आहे की त्याची जी चारी ज्या बाजू आहे त्या अगदी सेम, म्हणजे त्याचा एक चौकोन तयार होईल। कुठलीही साइड अशी जास्त किंवा कमी या ठिकाणी व्हायला नको। त्यामुळे बघू शकतात अशा प्रकारे आपल्याला ज्या सर्व जे कोपरे आहेत ते व्यवस्थित असे चौकोनी सारखाचं तयार झालं पाहिजे। यासाठी आपल्याला ही व्यवस्थित या ठिकाणी जर्किंगची घडी करून घ्यायची आहे। आता हिवाळा संपल्यानंतर आपण हे जर्किंग कपाटामध्ये किंवा इतर कुठे ठेवून देतो, परंतु जर तुम्ही अशा पद्धतीने जर त्याचा वापर केला तर नक्कीच तुमचे काम देखील म्हणजे ठेवायची अडचण देखील राहणार नाही आणि तुमच्या घरामध्ये एक नवीन वस्तू देखील तयार होईल। आणि हिवाळा पुन्हा आला की पुन्हा तुम्ही या स्वेटरचा किंवा जर्किंगचा रियूज तुम्ही पुन्हा करू शकतात। बघू शकतात या ठिकाणी मी अशा प्रकारे चौकोनी घडी या ठिकाणी स्वेटरची करून घेतलेली आहे। त्यानंतर आपल्याला घ्यायचा आहे कुठलाही तुमच्याकडे घरामध्ये ब्लाउज पीस असेल तो तुम्ही वापरू शकतात। आता बघू शकतात मी साडीवरती दुसरा पीस शिवला होता, परंतु हा पीस माझ्याकडे असाच पडलेला होता जो की मी वापरत नव्हते आणि त्याच पीसाचा मी या ठिकाणी वापर करून घेत आहे। बघू शकतात अतिशय सोपी पद्धत आहे, कुणालाही जमेल आणि दिसायला देखील ही वस्तू खूप सुंदर दिसते आणि आपल्या स्वेटर जे की आपण हिवाळा संपला की ठेवून देतो, परंतु या ठिकाणी जर तुम्ही स्वेटरचा अशा पद्धतीने जर वापर केला तर तुमची या ठिकाणी खूप पैशाची बचत होऊ शकते। आणि बघू शकतात अशा प्रकारे आपल्याला ज्या पीसाची मी व्हिडिओत सांगितल्याप्रमाणे घडी घातलेली आहे सेम त्याच पद्धतीने तुम्हाला हे करायचं आहे। आणि हो, तुम्ही हा व्हिडिओ कुठल्या गावातून किंवा शहरातून बघत आहात ते देखील मला कमेंट्स करून नक्की कळवा, जेणेकरून मला कळेल की माझा व्हिडिओ कुठे कुठे पोहोचला ते। अशा प्रकारे आपल्याला हा जो पीस आहे याची व्यवस्थित प्रकारे अशी घडी करून घ्यायची आहे। आता माझ्याकडे जो काठाचा पीस असल्यामुळे मी हे जे काठ आहे ते असे वरच्या साईडला यावे म्हणून ही घडी अशा पद्धतीने करत आहे। तुमच्या पीसाला जर म्हणजे काठ वगैरे नसेल तर तुम्ही साध्या प्रकारे तुम्ही त्याची घडी व्यवस्थित घालून घेऊ शकतात। मला काठ वरती आणायचे होते म्हणून मी याला थोडंसं अशा पद्धतीने घडी घातलेली आहे। त्यानंतर आपल्याला घ्यायची आहे कुठलीही बांगडी तुम्ही या ठिकाणी वापरू शकतात आणि जी आतली साईड आहे त्या आतल्या साईडने आपल्याला ही बांगडी अशा प्रकारे वरती ठेवायची आहे। सेंटरलाच ही बांगडी लावायची आहे आणि वरच्या साईडला आपल्याला हाताने ही बांगडी व्यवस्थित पकडून घ्यायची आहे। त्यानंतर आपल्याला एक हेअर बँड या ठिकाणी घ्यायचं आहे। पॅक हेअर बँड जे असतं तेच आपल्याला या ठिकाणी वापरायचं आहे, जेणेकरून ते सुटणार नाही किंवा निघणार नाही याची काळजी देखील आपल्याला घ्यायची आहे। त्यामुळे पॅक जे हेअर बँड असतं तेच आपल्याला या ठिकाणी वापरायचं आहे। आणि हो, जे कोणी चॅनलवरती नवीन असाल त्यांनी प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, कारण मी नेहमीच अशी युजफुल व्हिडिओ घेऊन येत असते। आणि बघू शकतात अतिशय सोप्या पद्धतीने या बांगडीचा आपण सेंटरला लावल्यामुळे अतिशय छान लुक या आलेला आहे। आणि बघू शकतात या ठिकाणी आपली स्वेटर पासून अतिशय सुंदर अशी पिलो जे कुशन बोलतो आपण सोप्यावरती ठेवण्यासाठी देखील तुम्ही याचा यूज करू शकतात, किंवा तुम्ही घरामध्ये कुठल्याही तुमच्याकडे छोटे चेअर असतील तुम्ही त्याला देखील त्याच्यावर देखील ही पिलो या ठिकाणी ठेवू शकतात आणि कुणाला कळणार देखील नाही की तुम्ही यामध्ये जर्किंग घातलेलं आहे। आता तुम्हीच बघा, तुम्हाला वरतून बघितल्यानंतर बिलकुल कळणार नाही आहे की तुम्ही यामध्ये जर्किंग घातलेलं आहे आणि या जर्किंगला आपण हिवाळा संपला की असंच ठेवून देतो, परंतु तुम्ही जर अशा प्रकारे जर पिलो म्हणून याचा वापर जर केला आणि बघू शकतात या ठिकाणी आपली अतिशय सुंदर अशी पिलो तयार झालेली आहे, जी की बाजारात घ्यायला आपल्याला खूप पैसे देखील मोजावे लागतात। आणि अशा पद्धतीने जर तुम्ही घरच्या घरी काही गोष्टी जर केल्या तर नक्कीच तुमचे घर देखील ऑर्गनाइज राहील आणि पैशाची बचत देखील तुम्हाला या ठिकाणी करता येईल। बघू शकतात खूप सोपी पद्धत आहे, नक्की ट्राय करून बघा। व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद। लाईक करा।